नमस्कार, गुड मॉर्निंग. आज सकाळी लवकर उठले. तसं तर 6 वाजले होते उठायला. गरम पाणी घेतलं नेहमीप्रमाणे. नंतर मग बटाटे उकडायचे होते आणि अंडी पण उकडायची होती. तर दोन अंडी आणि बटाटे दोन्ही एकत्र कुकरला लावलं. नंतर पीठ मळून घेतलं छान असं आणि मग जरासं फेस वॉश केला, जेणेकरून जरा सकाळी सकाळी छान वाटतं आणि फ्रेश वाटतं, झोप निघते, पूर्ण झोप जाते म्हणून. नंतर मग भाजी वगैरे केली आणि इथं मी चपाती करायला घेतली. चपाती मिस्टरांच्या टिफिन पुरतं करून घेतलं सकाळी सकाळी, एवढे लवकर करून ठेवून पण नंतर खाऊ नाही वाटत म्हणून. मुलांसाठी इथं अंडी उकडली होती, 4 अंडी उकडायची होती आणि 2 बटाटे मग एकत्रच लावलं. आता मुलंच खाणार होती म्हणून 2 जी बटाटे होती तर त्याचा आलू पराठा करायचा होता टिफिनला शौर्याला. आणि धने जिरे पावडर संपली होती तर ती काढून घेतली आणि मग पराठा बनवून घेतला. माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी पोहे करायचे म्हणून इथं पोहे मी भिजायला ठेवले. मुलांना 2-2 अंडी दिली दोघांना. आणि हा जो आहे ना ठेचा मी बनवून ठेवला होता. पहिल्या ज्या मिरच्या होत्या ती आणि दुसऱ्या मिरच्या होत्या ना परत आणलेल्या, त्या तर खूप लाल होऊन चालल्या होत्या म्हणून मी देठं काढण्यासाठी काढून ठेवल्या. पोहेला काढल्याच होत्या. तर आलू पराठे 2 झाले. एक शौर्याला टिफिनला दिला आणि मग मिस्टरांना म्हणलं पोहे करायला कोथिंबीर नाही, तर ते म्हणले मला पोहे नको. मग एक आलू पराठा आणि 2 केळी असं त्यांना पॅक करून दिलं आणि मुलांना दोघांना 2-2 अंडी दिली खायला. आणि नंतर मग पोहे केले माझ्यासाठी. पोहे मला एकटीला खूप जास्त होत होते, मग मुलांना पण थोडे थोडे खावा म्हणलं. शौर्याने थोडेसे घेतले पण काय खाल्ले नाही. स्वराज अजून झोपलेलाच होता, म्हणजे उठून तसाच बसतो तो जास्त वेळ. नंतर मग त्याचा मूड होईल तेव्हा तो उठणार, नंतर मग आवरणार. मग त्याचा जो नाश्ता आहे तर तो मी साईडला काढून ठेवते. जेव्हा फ्रेश होतो, दात घासतो, तेव्हा मी त्याला देते खायला. नंतर मग शौर्याचा टिफिन पॅक केला. एक तिळाचा आणि शेंगदाण्याचे लाडू केलेले आहेत मी, तर ते एक तीळ शेंगदाण्याचा एक लाडू दिला आणि एक पराठा असा टिफिन पॅक केला त्याचा. मी चहा घेतला, चहा ठेवला माझ्यासाठी आणि एकीकडे मुलांसाठी दूध तापायला ठेवलं होतं. तर शौर्याला दूध दिलं मग थोडंसं आणि नंतर मग मी घेतला चहा. त्याला दूध दिल्यानंतर त्याला सोडून आले स्कूलमध्ये त्याचं आवरून. नंतर मग स्वराज उठला, त्याला आंघोळ घातली, त्याचं आवरलं छान असं. आणि नंतर मग त्याला लोशन लावायचं असतं, रोज सकाळी संध्याकाळी लावतो. त्याला खूप आवडतं लावायला. हाताला काही नसलं झालं तरी ते आवडीनं लावत असतो, नाही तर मग माझ्या हातात दे म्हणतो, मी लावतो. नंतर मग त्याचं आवरलं, बॉटल वगैरे भरली. हे तापवलेलं उकळलेलं पाणी होतं थंड केलेलं, तर ते भरलं बॉटलमध्ये आणि त्याला स्कूलमध्ये सोडायला गेले. त्याचं पण 11 ते 1 असतं स्कूल. कधी 10:30च्या पुढं असतं, 10:30 ते 11पर्यंत कधी सोडलं तर चालतं. येताना केळी घेऊन आली, ती धुवून ठेवली. आणि ही जी पहिली भाजी जाळी होती ना, यात मी पहिले भाकरी ठेवायची, तर आता मी ही फ्रूट बास्केट म्हणून वापरत असते. तर ही माझ्या अशी कामाला येते. नंतर मग 2 आवळे घेतले फ्रीजमधले. आवळे तर माझे असे ज्यूस पिऊनच संपले. आवळ्याचा ज्यूस आता सवय झाली म्हणून काय वाटत नाही, पिते मी. दुसऱ्यांदा चहा पिण्यापेक्षा हे बरं आहे म्हणून सगळी कामं झाल्यावर मी चहा पिण्याऐवजी आवळ्याचा ज्यूस पिते. आवडलं तर लाईक करा. बाय बाय.